दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रावदी विधानसभेमध्ये जागा रिक्त झाली होती आणि आता पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. भाजपकडून अक्षय कर्डिले यांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगणार तर तुमची उमेदवारी जी आहे ती आज जाहीर करण्यात आलेली आहे. आज भारतीय जनता पार्टीने माझी अधिकृत रावरी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली. मी सर्वप्रथम माझे वडील आदरणीय कर्डिले साहेब यांच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळालेली आहे. आज त्यांची खरं म्हणजे खूप आठवण येते. आज सगळ्यात पहिल्या शुभेच्छा खरं म्हणजे ते असते तर मला त्यांच्या असत्या, पण आज त्यांच्या आशीर्वादामुळेच हे सगळं होतंय. सर्व भारतीय जनता पार्टीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यामध्ये पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, तसेच आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांनी विशेष माझ्यावरती लक्ष दिले असे देवेंद्रजी फडणवीस साहेब, यांनी माझं पालकत्व घेतलं. यांनी मला एकही क्षणाला एकट्याला सोडलं नाही, पूर्ण साथ आणि पाठिंबा दिला आणि स्वतःच्या मुलासारखं आज मला सगळ्या गोष्टी देत आहेत असे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, तसंच लोकप्रिय खासदार ज्यांचं प्रेम एक लहान भावापेक्षाही जास्त प्रेम त्यांनी माझ्यावर केले असे खासदार सुजय दादा विखे पाटील, तसेच माझ्या ताई मोनिकाताई राजे, विक्रमदादा पाचपुते, तसंच असणारे ज्यांनीच्या माध्यमातून या गोष्टी झाल्यात असे भारतीय जनता पार्टीचे आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब व सर्वच जिल्हा महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सर्वांचेच मी मनापासून आभार व्यक्त करतो की सर्वांच्या आशीर्वादाने आज मला ही संधी मिळालेली. काय कसं बघताय निवडणुकीत, कशी कसोटी असणार आहे की साहेबांचं मार्गदर्शन जे आहे ते कामी येणार आहे? आता ही निवडणूक पूर्णपणे साहेबांसाठी आहे, कारण की साहेबांनी गेल्या 30 वर्षामध्ये रात्रंदिवस करून शून्यातून हे सर्व निर्माण केलं. आज एक एक माणूस माझ्यासोबत 5 महिने झाले साहेब नाहीत, पण साहेबांच्या रूपाने आज सगळी जनता ही माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहे. माझ्या परिवाराला साथ दिलाय, आम्हाला सर्वांना धीर दिलाय आणि आज पूर्णपणे जबाबदारी घेऊन मला सांभाळण्याचं काम ही साहेबांनी कमावलेली 30 वर्षापासूनचा एक एक व्यक्ती आज माझ्यासोबत उभा आहे. त्यामुळं मला भविष्यात फक्त एकच करायचं, मला ही निवडणूक म्हणून नाही लढवायची, तर हे सगळं काय आहे ते माझ्या वडिलांसाठी आहे. त्याच अनुषंगाने मी पुढे चाललोय. कुठेतरी बिनविरोध व्हावी अशी देखील चर्चा सुरू आहे. तुमची यावरती काय मत आहे? म्हणजे बिनविरोध व्हावी की तुम्ही निवडणुकीला जाणं समोर आहात? आता हा विषय सर्व पूर्णपणे पक्षश्रेष्ठी सांभाळतील. आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व आपले सभापती राम शिंदे साहेब व सर्व भारतीय जनता पार्टीचे आपल्या जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे प्रमुख यामध्ये जे काही करतील तो निर्णय मान्य घेऊन आपण पुढची वाटचाल करू. आता शेवट निर्णय काय करायचा हा त्यांचा शब्द महत्त्वाचा आहे, कारण की आमच्यासाठी सर्व आमचा पक्ष आहे आणि तो जो निर्णय घेईल तो मान्य करूनच आम्ही पुढे चलू. पण निवडणूक झाली तर किती विश्वास वाटतो तुम्हाला? मला पूर्णपणे विश्वास आहे. 5 महिने झालेत आज साहेब आपल्यामध्ये नाही आहेत, पण मला या जनतेने कुणीच एकट्याला सोडलं नाही. पुढं मला साहेबांची कमी भासू दिली नाही. आज पूर्णपणे जनता माझ्यासोबत पाठीशी एक परिवारासारखी उभा आहे, म्हणून मला पूर्णपणे विश्वास आहे की हा एक एक माणूस हा साहेबांनी तयार केलेला आहे, घडवलेला आहे आणि मोठा परिवार साहेबांच्या माध्यमातून तयार झाला आहे. त्यामुळं मला काही एकट्याला कोण सोडणार नाही. पूर्ण विश्वास आहे मला की सर्व मला एकमताने साहेबांच्या माध्यमातून स्वीकार करतील. ते काय सांगा, आज खरं तर 6 महिने झाले साहेबांना जाऊन. भावाला आज उमेदवारी जाहीर झालेली आहे. पोटनिवडणुकीला आता सामोरं जात आहे सगळं. तर कसं बघताय? आज खरोखर एका बाजूला दुःख पण आहे आणि एका बाजूला आनंद पण आहे. परंतु ही उमेदवारी जाहीर होत असताना माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, तसेच आपले CM मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब, तसेच विखे साहेब, सुजयदादा, तसेच मोनिकाताई असतील, आपले सभापती राम शिंदे साहेब असतील,
यांच्या माध्यमातून खरोखर जे काय साहेबांवर असलेले त्यांचं जे काय बॉन्डिंग आहे आणि जे काय मैत्री आहे या सर्व, आणि शिवाय म्हणजे मी जसं लहानपणापासून बघते की राम शिंदे साहेब असतील, विखे साहेब असतील, सुजयदादा असतील किंवा CM साहेब असतील, कायम घरामध्ये येणं जाणं असायचं आणि त्यांचं बॉन्डिंग मी पहिल्यापासून पाहिलेलं आहे. त्या माध्यमातून आम्हाला जी काय माझ्या भावाला अक्षयदादांना जी उमेदवारी दिली, खरोखर त्यांचं असलेलं निस्वार्थी प्रेम आणि विश्वास साहेबांवरचा हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली तर आहेच. त्या माध्यमातून पक्षाने अक्षयदादांवर विश्वास टाकलेला आहे. खरं तर साहेबांचं नेहमी मार्गदर्शन असायचं प्रत्येक निवडणूक. आता तुम्हाला भाऊ म्हणून खंबीर तुम्ही उभा राहावं लागणार आहे पाठीशी. आम्ही सर्वच जण, आम्ही सर्व भाऊ बहिणी असतील, माझी आई आहे, सर्वच आम्ही ह्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे, अक्षयदादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. तर निश्चितच आपण बघितलं की ह्या ठिकाणी अक्षय करडे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि निवडून येण्याचा देखील विश्वास आहे. तसंच आम्ही सगळं करडे कुटुंब असेल किंवा इतर सगळे राजकीय पक्षाचे नेते आहेत ते सगळे खंबीरपणे पाठीशी उभे असतील असा विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला आहे. यावर करमणकरचं पुन्हा एकदा ट्रेन इन मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.